हे दोन स्मार्टी. हा बोल बोल हे दोन स्मार्टी. फिरव्या बोलतो. तुम्ही तुमचा इंस्टा आय डी सांगू शकता का? तर आज आम्ही तुझ्या आतली भावना ती सांग ना. नाही माझ्या असं बोट टाकलं की बाहेर या टर्न सांभाळ. हा बघ ना, हा पॉइंट आहे, याला point बोलतात. सर कसं वाटतं अरे अरे बीच लावून पहिल्यांदा इट्स हेवन. एक नंबर. सकाळचे वाजायला आले आहेत 5 वाजता. आम्ही सर्व पोरं एकदम ट्रेडिशनलमध्ये कुर्ते वगैरे घालून मस्त आम्ही जाणार आहोत. ते इथे आता मी सांगणार नाही आहे, डायरेक्ट तिकडे पोचल्यावरती डायरेक्ट रिव्हील करणार. वा मात्रेने पण कुर्ता वाचला आहे आपला, विशालने पण. सर्व सेट आहेत, ऑल सेट. ऑल सेट. अजून कोण बाकी आहे याचा? मयुरेश वरती गेला ना. आमचे झोपाड दोन लोक झोपाड दोन लोक जे आहेत ना त्यांना वरती सोडलेले आहेत. ते अजून झोपत आहेत, ते पाठवून येणार आहेत. करून घे बाई कोल्ड स्टार्ट. फिरव्या बोलतो. हे मयुरेश आवाज आहे. मोरया. ते पार्किंग कडे जाण्याचा मार्ग असेल ना. आपण मंदिराकडेच लागू ना, एवढं तर गर्दी नसेल ना. मंदिराकडे नाही भेटणार, ते पार्किंग आहे इथून आतमध्ये. मॉर्निंग उठून सर्व 3 वाजल्यापासून उठले होते तयारीसाठी. आणि फायनली आम्ही कागड आरतीसाठी आलो आहोत. 15 मिनटाची कागड आरती आता 5 वाजता सुरू होईल. बहुतेक आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, तर बघूया. हे दोन स्मार्टी. हा बोल बोल हे दोन स्मार्टी. हा एक स्मार्टी आहे ना, हा खूप उशिरा उठलाय तरी पण फायनली आला पट आरतीसाठी. ऑन टाइम आरतीसाठी ऑन टाइम आला. ऑन टाइम आरती चालू झाली आणि कट टू कट एकदम ना आला. फोटो काढूया जरा.
क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती। मात्र साहेब काय बोलताय? आणि शांत निवांत सुकून सुकून बोलतात ना मस्त. दिवसाची दगदग त्यामुळे सगळ्या गोष्टी होत नव्हत्या नीट. आज इथे आल्यानंतर असं वाटतंय की मनाला शांतता भेटली आहे. खरंच 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 मनाला एकदम शांतता भेटली आहे. एकदम रिलॅक्स मोडमध्ये आहेत सर्व एकदम. तर फायनली आमचं गणपती दर्शन झालं आहे गणपतीपुळेच्या. आणि आम्ही आत्ता थोडंफार बीचवरती पोरं आली होती इथे रिलॅक्स करायला. ते रिलॅक्स करत करत थोडा फोटोग्राफी वगैरे केलं. आता आम्ही निघत आहोत. आम्ही आता जाणार ब्रेकफास्ट वगैरे करणार. आम्हाला अक्षय तुम्ही तुमचा इंस्टा आय डी सांगू शकता का? इंस्टा आय डी फिरता बुवड. फिरता बुवड हां हमेशा फिरते FIRTS फिरता _बुवड. ए भाई आत्ता वाला पाठव ना. बाबा थर्डवाला थर्ड स्वप्नील पुढच्यावाले पाठव ना. तर आता ब्रेकफास्ट करणार आहोत आम्ही. फटाफट ब्रेकफास्ट करून मग निघणार आम्ही. 3-4 स्पॉट जे ठरवले त्या पोरांनी तिथे फिरायला आणि इथे दत्तिंग करायला. तर भेटूया पुढे. सॉरी शुद्धीकरण कर ना. इथे घाणेरडा माणूस बोचा टेकून 15 तास बसला होता. तर आता आपली मित्रमंडळी चालली आहे ब्रेकफास्ट करायला. मस्त दाबून आता ब्रेकफास्ट करणार आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करून मस्त 3-4 पॉईंट आहेत त्या जे काय लोकेशन या लोकांनी ठरवले आहेत ते आता एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. मात्र इथे आपली गाडी साफ करतो एकदम या फुल टकाटक. भाई मात्र एकदम हार्ड दिसतोय. भाई गाडी पण हार्ड दिसते मात्र पण हार्ड दिसतोय. मात्र तू चेन नाही घातली यार. चेन नाही घातली यार तू. चैन घालण्याचं बॅग घेतलीच आहे ते अरे ते एकदाच लावायचं असतो. हा हिला याचा स्किन केअर रुटीन बघा एक नंबर. एकच आयटम ठेवणार होतास तर 2-2 आयटम कुठे. माया बॅग फुल झाली. माया तू बॅग लावून बघतो. बॅग फुल झाली. हले लटकते. तू घेशील ना थोड्या टायमासाठी नंतर. हा आता बंद कशी होणार. अरे वेटी सामान जास्त झालं त्याच्यात. असा अरे जाईल तो पण असा आडवा ठेव ना. असं ठेव ना असं कसा. नंतर घेशील ना बॅग. त्याला हा बोलतोय. चला ऑल साइड लेट्स गो. लेट्स गो. नीचे ही मिल जाएगा. ऑल सेट. ब्रेकफास्ट पब्लिक ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्ट करून मग नंतर 4-5 जे लोकेशन आहेत ते ठरवले आहेत ते आता एक्सप्लोअर करणार. काय माया ऑल सेट. निशांत ऑल सेट. ऑल गुड काय बोलतं पब्लिक. ऑल गुड. तुझ्या तोंडावर ते अजून झोपत दिसते भावा. ऑल स्लीप झाल्या फक्त एका माणसाला सोडून. सगळ्यांची झोप झाल्या फक्त एका माणसाला सोडून. त्या माणसाची झोप झाली नाही. एक मुवमेंट नको बा आपल्याला. चला तर आमचा फायनली ब्रेकफास्ट झाला आहे. ब्रेकफास्ट करून आमचे जे 2 की 3 लोकेशन आहेत ना. 3 लोकेशन आता कव्हर करणार आहोत. मस्तपैकी पोरांचा ब्रेकफास्ट झाला एकदम ताणून. माया शेट इथे बसले आहेत. माया शेट मस्त कसं झालं ब्रेकफास्ट. अबे गधे कितनी ओव्हर ऍक्टिंग करताय तू. लाईव्ह एक्झाम्पल दिले मायाने. 18 पाव खाल्ले. 18 नाही 25 पाव खाल्ले पोरांनी. त्याच्यानंतर पोहे खाल्ले, उपमा खाल्ला, 2-4 वेळा ते रस्से मागून खाल्ले, चिवडा खाल्ला, त्याच्यानंतर चहा पिला. चहा पण 2 वेळा चाय पण 2 वेळा पिला. म्हणजे सगळं 2-2 वेळा पिले.
याचा म्हणजे समजून जा की नाश्ता किती सुंदर आणि भारी होता. त्या ठिकाणी नाश्ता सुंदर, त्या ठिकाणी म्हणजे डबल डबल वस्तू. जिथे चव लागली तिथे डबल डबल जिथे चव नाही लागली तिथे सिंगल. तर आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहोत, तिकडे भेटूया. तर आज आम्ही प्लीज ये अच्छा. तर आज आम्ही आता आजच्या पहिल्या स्पॉटकडे चाललो आहे. तर खूप सुंदर असा स्पॉट आहे, बघण्यासारखा आहे. त्याचं नाव आहे जय विनायक टेम्पल आणि भरपूर चांगलं आहे, म्हणजे मस्त बनवलं तो मंदिर. बेसिकली गणपती बाप्पाचंच मंदिर आहे. तर बघूया आपण कसं आहे तो मंदिर. बाकी माझी केस जरा पाठी उडत आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण की ते हेल्मेट नाही घातलं. सगळ्यांनी हेल्मेट घातला पाहिजे, पण आता सध्या आपण गावात आहे आणि इच्छा इथेच चाललं तर म्हणून नाही घातलं. ठीक आहे. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरलीस कवरी. अग पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरलीस कवरी. त्याच्या पुढचा नाही रे मला. आपला आवाज चांगला आहे, पण आपल्याला लिरिक्सच्या वांदे आहेत करा. लिरिक्स आपल्याला शोधून घ्यावं लागते. तर आपल्यासोबत सगळेच आहेत पाठी, व्हिडिओ शूट करतात. कंटेंट बेसिकली ती लोक कलेक्ट करतात. आता बघूया जेवढा कलेक्ट केलेला कंटेंट आहे त्याच्यामधलं ते लोक किती पोस्ट करतात आणि किती ठेवतात. पण नाही, हे आपल्याकडे आयुष्यभरासाठी एक मेमरीज म्हणून राहतं. कारण की बिझी शेड्यूलमधनं आपण टाइम काढून अशी मजा करायला बाहेर येतो बेसिकली. तर कंटेंट नाही, पण आपण त्याला मेमरीज म्हणून म्हणूया की मेमरीज आपण कॅप्चर केले पाहिजे. कारण की हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला पाठी जर दिसत असेल तर एक पायलट येतोय, तुम्ही बघू शकता. नको एक पायलट दिसत असेल तुम्हाला. एक चोर पोलिसाची जोडी जी आहे ना ती चालली आहे पुढे. आता याच्यामध्ये चोर कोणता आणि पोलीस कोणता हे तुम्हीच बघून घ्या. तर आपण आता स्पॉटवर ऑलमोस्ट पोचायला आलो. तर आपण भेटूया तुम्हाला स्पॉटवर डायरेक्टली. ओके, चलो द्या. तर आता आपली मित्रमंडळी आपण आलो आहे जय विनायक टेम्पलला. हा व्हिडिओ ॲक्च्युली आम्ही इंस्टाग्राम रीलवरती खूप ठिकाणी व्हायरल वगैरे झाला होता आणि आम्ही ठरवलं पण होतं इथे या प्लेसला यायचं करून. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम लोकेशन बघा किती मस्त भारी आहे. एकदम प्रॉपर एकदम मेंटेन ठेवलं आहे. इथे या साईडला प्री वेडिंग वगैरे पण स्टार्ट आहे. तर ते लोकेशन एकदम भारी आहे. प्रॉपर गार्डन वगैरे एकदम मेंटेन केलं आहे. आणि हा इथे समोर तुम्ही बघू शकता हा जय विनायक टेम्पल आहे. आतमध्ये पण आम्ही जाणार आहोत. त्या टेम्पलच्या आतमध्ये पण जाणार आहोत आम्ही. तिथे पण बघूया, व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटेल आय थिंक सो. कारण की एवढा काही क्राऊड वगैरे काय आहे नाही. चला भेटूया वरती. भाई साहेबला काय वाटतं तुम्हाला? कसं वाटतं एकदा तुम्हाला कसं वाटलं? काय मस्त वाटतंय. तू दाखव पहिला कसं. एकदम मस्त वाटतंय. एकदम स्ट्रक्चर कव्हर करूया आपण. खूप जुनं स्ट्रक्चर आहे. एकदम चांगलं आहे. अजून टिकाव आहे. जी तुझ्या आतली भावना आहे ती सांग ना. नाही म्हणजे आता काय बोललं ते म्हणजे जे पण आहे चांगलं वाटतंय. मी जे बोललो ते विवाद होईल त्याच्यावरती. व्हिडिओ बघितला ते विवाद हा मला मारतील वगैरे. आय टेक माय वर्ड्स हा बॅक. आय टेक माय वर्ड्स बॅक.
थँक्यू. रेसिंग तुला रेसिंग रेसिंग कशी वाटली तुला? ड्रॅग रेस कशी होती? ड्रॅग रेस कशी वाटली? सिद्धेश आणि एकदम. तुझ्यामध्ये. हा एकदम मस्त होती. तू ते व्हायब्रेट कसा झालास मध्येच ते मला सांग. त्यांनी जेव्हा असं केलं तर उळ झालं त्याचं काय? ते तू बोलून झाला, रस्ता मी अजून जर बोलून- भेटला असता तर आपण निघून गेलो असतो. निघून गेलो असतो त्या दिशेकडे गेलो असतो आपण. Direct वर Sorry. टाकात. मला वाटलं आपलेच लोक आहेत. नाही नाही नाही. आपलीच लोकं नाही. Sorry हा. हे काय लाल माठ काय? लाल माठाची भाजी तू व्हिडिओ मध्ये विचार काय आहे. हे काय आहे हे आम्हाला लाल माठ वाटते पण हे तर सगळ्यांनी ऍक्च्युली हे कमेंट मध्ये सांगा की हे काय आहे. आम्हाला तर लाल माठ वाटतं. फर्स्ट कॉफी लाल माठची भाजी. आणि तिथे सनफ्लावर आहेत. हे सनफ्लावर आहेत. अरे हे फुल फ्लावर आहेत. सनफ्लावर कुठे आहेत? फ्लावर तर नाही दिसत मला. फुल फ्लावर. फुल फ्लावर आहेत. आणि आम्ही तुम्हाला टॉटाईज दाखवतो आतमध्ये. टॉटॉइस आहेत का आतमध्ये? बघूया. अरे बापरे अक्षय इसको पूरा पानी में डाल दिया. पाण्यात जातोय. हाँ स्वतः- आता गेला असता स्वतः पाण्यात गेला असता. आता अक्षय पाण्यात गेला असता. नक्कीच गेला असता. काय आहे, खाली नको उतरू. गप्पी बसाय का पाण्यात? त्यांना कसं माहिती असतं? त्यांना काय आलं त्या मच्छा अरे हा, पण त्यांना गप्प्या कळालं आहेत ना, आपण ती आई बघ वरच्या खायला बघ. वगैरे टाकत असतील ना इथे हम्म. पब्लिक. म्हणून ते आपल्याला बघून इथे आले. काय बघ तुला सिनेरिओ माहिती आहे? काय आहे? मच्छांचा कलर निघालाय बघ. हा मच्छांचा कलर निघतोय बघ. बघू. स्किन बघ. अरे स्किन बघ ना कलर. अरे ती मच्छी तशी आहे. नाही नाही तशा नसतात. कलर नाही नाही ना याच्यात अजून कलर असतो. आमच्याकडे पण होता ना. लहान आहे मोठे झाल्यावर आणखी तुमचं म्हणणं आहे की अर्ध्या मच्छींचा कलर निघतोय. मच्छा फेड होतात त्या. हा तर मला असं वाटतं की विशाल भाऊने जिकडनं मच्छी घेतली ती नकली होती. नाही नाही म्हणजे म्हणून आपण फर्स्ट कॉपी त्यांनी घेतलेली. कारण की मला असं म्हणायचं आहे की मच्छा हे लोक हे मच्छी जे आहेत ना ते बहुतेक डिप्रेशन मध्ये गेले असावे म्हणून त्यांचा कलर जातोय. अरे बापरे. मयुरेशजींची माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या ऑफिसच्या वातावरणात बाहेर आहे जरा. आपण फिरायला आलोय ऑफिसला नाही. डिप्रेशन मध्ये आहे आणि तुझ्या नाश्ता नाही होते. चला चला. ते विश ए भाई मोबाईलवर शूट केलं. हा अक्षय अर्धा मोबाईलवर शूट केलं. विशालजी तुम्ही बोललेलं तुम्ही टॉटॉईस दाखवणार. कुठे टॉटॉईस? टॉटाईज येतील ते आतमध्ये आहेत. नाही तुम्ही बोलवा ना त्यांना. ते टॉटाईज डिप्रेशन मध्ये आहेत. मच्छा खुश होत्या त्यामुळे वरती आल्या. अच्छा अच्छा. पण तुम्ही टॉटॉईसचा आवाज काढू शकता का? उठले नाही. टॉटाईज आवाज काढतात. आता मला नाही माहिती. मी कधी बघितलं नाही. मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाहीये. तर तुम्ही बघा कसं असेल. हा ते पण असू शकतं. ते स्वप्नीलचे मित्र आहेत. ओ सॉरी. टॉपिक चेंज गाईज. टॉपिक चेंज. अरे स्प्रिंगलर नंबर. हा लाला एक नंबर. लाला एक नंबर ना मेरा भाई. लाला पोज. नया सिनेमेटोग्राफर. ओ फुल आईफोन के साओ. लाला एकदम किसको बोला रे? कबूतर. थांबे आपण पण येतो. हा येणार येणार तुम्ही पण. हे कोण बसतोय त्या सरसूच्या खिडकीत? झोप.
बघ कपडे घाण नको झाले पाहिजे, काय आले पाहिजे. फोटो पण काढणार आहे मी, काढू फोटो. ए हे तोडा आता तर चाला आता झालं. फेविक्विक. बोललोय बा हे घे. ए, सोड 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 सोड. इया. यो तुझ्या तोंडावरती व्हिडिओ बनवा ना कोणी त्याचा. आत्ताच आम्ही ॲक्च्युली हा विनायक मंदिर बघायला आलेलो, पण त्यानंतर आमच्या एका ग्रुप मेंबरनी एक सीन क्रिएट केला आहे. सीन असं आहे की त्यांनी गार्डन लॅम्प तोडून टाकलाय. हा जो गार्डन लॅम्प आहे ना तो त्याने तोडलाय आणि बाई ताटमध्ये असा बसलाय की बाई मंदिर विकत घेतो आता जाऊन. तुम्ही लॅम्प तोडलं तुम्हाला कसं वाटलं? मला खूप वाईट वाटलं, पण ते तुटलेलं होतं लॅम्प, तुटलेलं होतं लॅम्प. अरे कोण बघेल, कोणी बघितलं असेल ते पण बघतील. तोडला. प्रूफ आहे, प्रूफ. असे व्हिडिओ लवकर लीक होतात बाई. चांगले व्हिडिओ कोण नाही बघत, व्हिडिओ बघतात. उद्या न्यूजमध्ये असे रिपोर्ट आहेत. हा व्हिडिओ ज्याने बनवला त्याचं आम्हाला डिटेल्स द्या, आणि ज्याने लॅम्प तोडला त्याला टॅग करा. त्याला टॅग करा, तुम्ही तोडलं त्याला टॅग करा. अरे बापरे, इथे येतोच, बनवून देतोच की तो. पैसे दे. अरे माणसं पाठव. हा मंदिर एकदम वाडासारखा वाटतो. वाडा असतो ना महाराजांचा वाडा, तसा तुम्हाला काय म्हणायचं आता जे कृत्य केलंय यांनी त्याच्याबद्दल? त्यांनी बघितलं नाही तो कृत्य. बघितलं भाई. आता तू बोलला तुला आता बाई सगळ्या आता आलेल्या. मला तुम्हाला एक गोष्ट नमूद करायची आहे की वारंवार इथे असलेल्या उन्हामुळे आमच्या ग्रुपमधला एक मुलगा भयंकर काळा पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. अरे मैं तो पूरा काला हो गया यार. तो तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था? आणि हा कलर मला वाटतं आता आयुष्यभरासाठी जाणार नाही, फॅन्टसी. कारण खूप जास्त प्रमाणात ऊन त्याच्या चेहऱ्यावरती पडलेलं आहे. आणि हा काळा कलर तुम्ही बघू शकता. ह्या काळा कलरच्या वरती कोणताच काळा कलर नाहीये. भले राईड छोटी असो किंवा मोठी असो, पण मित्र असे असतील तर मजा तर येणारच, नक्कीच येणार. तर आता मित्र प्रत्येक राईडला असतात. हो नक्कीच नक्कीच. आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊया. नेक्स्ट स्पॉट सांगतो तुम्हाला मी रस्त्यातच कोणता स्पॉट आहे. पहिला जरा आमचाच ठरवून दे की आम्हाला नेक्स्ट स्पॉट कोणता जायचं आहे. कन्फ्यूज जाऊ. जाण्याचा टाइम वाचला पाहिजे. ओके, आता इथे लोक प्री वेडिंग शूट करायला पण येतात, पण बेसिकली हे मंदिर वगैरे आहे. प्री वेडिंगसाठी नाही, पण प्री वेडिंगसाठी तुम्ही समुद्र वापरा, एखादा गार्डन वापरा, मंदिर नका वापरा. लग्न करण्यासाठी मंदिर वापरा त्या प्री वेडिंग नंतर. मया तुम्ही काय वापरणार लग्नासाठी? आम्ही लग्नासाठी मुलगी. ओ इस नर को एक मादा की तलाश है. कोर्ट मॅरेज. जर मया तुम्ही कोर्ट मॅरेज करत असाल तर तुम्हाला नाही म्हणतो. ओके चालेल. मग तुम्ही कोर्ट मॅरेजला नको, हनीमूनला आम्हालाच घेऊन चालवा. पत्ते वाटायला नाही. तुम्ही एका रूम मध्ये बघा, आम्ही बाकी सगळे एका रूम मध्ये. काय कशी वाटली? अरे आपलं एक ट्रिप पण होऊन जाईल ना छोटी. काय बोलतो? म्हणजे ट्रिप पण होऊन जाईल. आमची एक छोटी ट्रिप पण होईल. कोणच्यामध्ये? यांच्यामध्ये कशाला काढायचं फोटो? फोटो अच्छा इथे मी बोललो यांच्यामध्ये. एक कॅमेरामॅन पण आहे, प्रोफेशनल कॅमेरामॅन आहे. कॅमेरा सेटअप तर बघा तुम्ही एकदा. त्याच्याकडे त्याचा गिम्बल पण आहे. कॅमेरामॅन ते असं बोट टाकलं की बाहेर जी 28 तास एकदम खतरनाक.
डायरेक्ट लाईव्ह न्यूज शूट करतो हा बघ, राहुल पाडतो पुढे तुझाच शूट करतोय काहीतरी एक पाऊल पडतो direct. तुझाच काहीतरी शूट कर झाला पण हे ब्रेदवाक्य चुकीचं आहे. एक पाऊल डायरेक्ट संकटात. अति घाई संकटात नाही. काहीतरी एक अरे बापरे ये बाबा अरे देवा हे म्हणजे हे तर मला समजलंच नाही. हे एवढं पण जाऊ शकतं. मला पण नाही समजलं. अजून त्याच्यावर अरे पण जाऊ अजून आहे. शकतो तू तिथपर्यंत घेतो तू डायरेक्ट अरे पण अजून त्याच्यावर पण जाऊ तो शकतो स्वस्तिक पण घेतला असता त्याने. सेट कर ठीक आहे. याच्याने घेतला असता. ठीक आहे आपण एक फोटोज घेऊया. ठीक आहे आणि नंतर मग आपण पुढच्या स्पॉटकडे वळूया. बंद गाइस बंद फायलो मग नाचो. पहिले पत्रावळी हा घ्या गुलाबजामुन खा तोपर्यंत. खालून घेऊ की वरून घेऊ. तर आत्ताच आम्ही विनायक मंदिरला जाऊन आलो. आता विनायक मंदिर आपण बघितलं. आता आपण चाललो आपल्या दुसऱ्या स्पॉटकडे. ते आहे प्राचीन कोकण. तर प्राचीन कोकण ॲक्च्युली कोकणाबद्दल म्हणजे आपल्या कोकणातलं जे कल्चर आहे, जुनं कल्चर कसं होतं त्याची माहिती तिथे आहे. तर ते कसं आहे आता ते आपण तिकडे जाऊनच बघूया. ओके. ए हा हे माय हे प्राचीन कोकणमध्ये आहे. जिवंत प्राणी आहे. जिवंत प्राणी. एक्झिट. चला हा आम्ही प्राचीन कोकणला आलो होतो इंस्टाग्रामवरती बघून. आत्ताच आय थिंक काहीतरी रिसेंटली या लोकांनी बांधलं आहे. मस्त छान एकदम डिटेल आणि कोकणाबद्दल इन्फॉर्मेशन आम्हाला इथे भेटली. म्हणजे खूप छान दिली. आतमध्ये एक एक बोलत होतो. छोटा एक्झिबिशन म्हणजे म्युझियम टाईप या लोकांनी बनवलं आहे तिथे. आणि प्रॉपर त्यांनी एक कट डिटेल्स त्यांनी इथे मेन्शन केलं आहे. रेकॉर्ड पण केलं आहे इथे. कॅमेरा जर यूज करायचा असेल तर 50 रुपीज काहीतरी एक्स्ट्रा लोक घेतात. बाकी छान होतं. छान एक्सप्लोअर म्हणजे छान डिटेल्स वगैरे त्यांनी सांगितलं.
तर आता थोड्या वेळ आधीच आम्ही प्राचीन कोकण एक्सप्लोअर करून आलो आणि त्यासोबत जयविनायक टेम्पल रूमवरती आलो, थोडासा रेस्ट घेतला आम्ही. रेस्ट घेऊन आता आम्ही कुठे चाललो आहे? सरदेसाई वाडा एक्सप्लोअर करायला. सर्व आता तयार आहेत एकदम फ्रेश मूडमध्ये. लंच पण बाकी आहे आमचा. लंच सध्या तिकडे करायचं आपण. सरदेसाई वाडा वगैरे जाणार आहोत, तिथेच आम्ही लंच करू. भेटूया डायरेक्ट तिकडे सरदेसाई वाडा. लेट्स गो. काय सुचतं रे तुला? ये मजबूर हैं पर आप नहीं. बीटेक्स मलहम, दांत खाज खुजली से छुटकारा. खाच. ऑफिसचा मूड. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं. चला. तर आता आपण संगमेश्वरला पोचलो. संगमेश्वरमधला सगळ्यात हिस्टॉरिक वाडा सरदेसाई वाडा, त्याला संगमेश्वर वाडा म्हणून नाव आहे. आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना 1 फेब्रुवारी 1689 इथेच या वाड्यामध्येच काय झालेलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर सांगण्याची गरज नाही. त्यांना मुघलांना कोणी मदत केली त्यांना पकडण्यासाठी. जर ती गोष्ट त्या दिवशी झाली नसती तर आज इतिहास काहीतरी वेगळा असता. पण असतात काही लोक, त्यांच्यामुळे आपले ती लोक आपल्यामध्येच असतात. तर त्या मुघलचं नाव होतं मुकर्रम खान. कसं आहे काय आहे आता या तुम्ही वाड्याची स्थिती बघू शकतात की ती कशी आहे. वाड्याची स्थिती आतमधून बघा कशी वाटते. ऊपर से निकल ना. नाही जात आता, बंद केलं सगळं. हो थोडं वाटतं लोकांची वाडी होती. हो तुमची इथे घर आहे. सफेद आला तर काय चायनीज आणि तिकडे झालं तर भाजी. असं कसं सांगणार तर तू सर्व हे होईल ना. अरे सांगूनच करायचं. करायला लागणार. चल मेजॉरिटी 1 2 3. हॅलो सर्वजण व्हेज जेवणार होती. व्हेजचा मूड होता अचानक मध्ये सर्वांचा. आता काय तुम्ही नॉनव्हेज परिवर्तन मी एकटा दिसतोय इकडे दाखव जरा. नॉनव्हेज हा मया नॉनव्हेज व्हेज खाणार होतास ना, नॉनव्हेज खातोय का असं मया मी तर मित्रांना सपोर्ट करण्यासाठी फक्त चिकन खातो. नाही मी सपोर्ट करण्यासाठी पार्टी बदल दिया चिकनला सपोर्ट करण्यासाठी चिकनला सपोर्ट करण्यासाठी तुमच्या आग्रापोटी खाल्लंय.
तू तर कट्टर होतास ना, तू तर कट्टर ना. हाफ तर हाफ मी खाणार चिकन आहे ना. कुर्बानी बेस्ट नाही केली पाहिजे. तर आत्ता वाजले आहेत म्हणजे 4:45 आणि आत्ता आमचं जेवण झालं आहे म्हणजे दुपारचा लंच. आणि आता आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी चाललो आहे. ते रत्नागिरीतला सगळ्यात फेमस स्पॉट आहे. म्हणजे भरपूर पर्यटक जातात आणि ते बघण्यासारखं आहे आणि ते एका पर्टिक्युलर टाईमलाच बघण्यासारखं आहे. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे अँड एक अर्धा तास लागेल आम्हाला तिकडे पोचायला. बघूया आपल्याला पोचू शकतो का तिकडे टाईम आहे, कारण की त्या स्पॉटवर पर्टिक्युलर टाईमला जाणंच खूप गरजेचं. कधी पण जाता तर त्याला अर्थ नाही. चला बघूया पोचू शकतो का आपण. टर्न सांभाळ, टर्न सांभाळ विशाल. आब्या हा येतात आना. हा बस उतना ही रे. तो मौज कर दी बेटे. हा दिसतोय ना बघ. So we have this lineup. This is pilot and co-pilot. This is the Red Beauty. This is the Mayuresh. This is Jarvis. मराठी कोणत्या येते? फायनली आम्ही पोचलो आहोत आरे वारे बीच. थोडा 2 दिवस प्रवास करून फायनली आम्ही आमचा लास्ट डेस्टिनेशन बघू शकता. पार्टी पण माझ्या एकदम व्ह्यू किती छान दिसत आहे. आता मी एक इथे समोर पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा काय व्ह्यू आहे. जसा स्वप्नील जोशींनी जो पॉडकास्टमध्ये जसं सांगितला होता की आपल्या रत्नागिरीत कोकणात तो आरे वारेचा जो पट्टा आहे, काय व्ह्यू आहे. खरंच ऑसम पट्टा आहे भाई, नो डाऊट. काय बोलणार आता. म्हणतात ना हेवन. कोकण एक हेवन प्लेस आहे, जन्नत. इथे आल्यावरती सर्व काय एकदम विसरून जाण्यासारखं एकदम वाटतं.
इथून जायची इच्छाच नाही होती. बघा काय समुद्राचा पट्टा जो आहे ना एक नंबर आहे. सर कसं वाटतं अरे वारे बीचला म्हणून भावा? पहिल्यांदा हे बघितलं आहे. मी रत्नागिरीचा आहे, बट मी रत्नागिरीमध्ये फर्स्ट टाइम हे बघितलं आहे. मजा आली. हे पण सगळं पहिल्यांदा बघितलं आणि असे लवली मित्रांबरोबर येऊन खूप आनंद झाला आम्हाला. मित्रांशी बोलावे. परत एकदा काहीतरी होऊन जाऊ दे. इट्स हेवन. म्हणजे स्वप्नील जोशी ज्याप्रमाणे बोलला होता ना त्याप्रमाणे त्याची वाक्य माझ्या आता डोक्यांमध्ये अशी घुमतायत की हे सगळा नजारा आणि हा सगळा अथांग समुद्र बघून म्हणजे एका नजरेमध्ये पूर्ण समुद्र दिसतोय ऍक्च्युली. सिरियसली म्हणजे मी फक्त विचार केला होता अरे यार असेल बट असेल म्हणजे हे खूप म्हणजे बोलतात ना की ॲझम्पशनच्या पलीकडचं आहे. सिरियसली कोकण एक स्वर्ग. सिरियसली मी पण कोकणातलाच आहे, कणकवलीचा आहे, पण रत्नागिरीतला हा आरेवारे मला बघायचाच होता. जो बघितलाय आणि हा ऑसम आहे. पैसा वसूल बाई क्लास. तर मी पण रत्नागिरी दापोलीतलाच आहे. दापोलीला पण असे बीच आहेत खूप सारे समुद्र वगैरे, पण अशा ठिकाणी मी फर्स्ट टाइम आलो. खरंच ऑसम प्लेस आहे एकदम. बोलतात ना वर्षामध्ये पण असं आहे, पण सगळं वेगळं आहे. जन्नत. कोकण एक निसर्ग आहे. मात्र साहेब 2 शब्द होऊन जाऊ दे. इथे आल्यावरती तुम्हाला कसं वाटतंय? इथे आल्यावरती एक मिनिट सॉरी इथे आल्यावरती म्हणजे वाटणं एकदम शांत वाटतं. आता या पोरांची जरा चिंगरी मिंगरी चालू आहे. ठीक आहे माझं फोटोज वगैरे एन्जॉय करतायत, पण एन्जॉय सोबत या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की इथे शांतता राखली पाहिजे, कारण की ती खूप जास्त गरजेची आहे. कारण की अशा पर्यटन स्थळाची वाट आपणच लावतो. बी सेफ ड्राईव्ह स्लो. विशाल केंजाळकर यांनी आत्ताच एका कंटेंटची पूर्ण वरतून खालपर्यंत स्लोप करून टाकली आहे. मी माझा जीव हातात घेऊन चालत होतो, मध्ये सोडलेलं पकडलं. ते ड्रायव्हर घटक स्पोर्ट गोस्ट रायडर अचानक ऍक्टिव्हा चालवता स्पोर्ट्स बाईक घेतली यांनी आणि यांनी सगळ्यांची लाईफ धोक्यात ठेवली. म्हणजे प्रत्येक स्लोपला आमचा जीव आमच्या हा मुठी द्यायचा की काय करू काय नाही. चालू आहे स्क्रीन चालू आहे. आपण बोला ना सर. मी आहे ना. अरे विसरलो, त्याने धक्का मारला, मी विसरलो. आता तोंडात टाकतो खावतो मी माईक, पोटातून आवाज येईल. सरांचा फोटो काढायला लागेल. सर या तुम्ही या. सरांचा फोटो सरांसाठी स्टिक खाली करा तुम्ही. सर तुम्हाला काय कसं वाटतं इकडे आल्यावर? एक नंबर म्हणजे गोल्डन थम्सअप. तुम्ही राजश्री लॉटरी खेळता का? बोललात तुम्ही. तुम्हाला मी स्वप्नील जोशी सोबत मिळवतो. स्वप्नील जोशी पण आले. स्वप्नील जोशी पण आहे. स्वप्नील जोशी आलेले आहेत. स्वप्नील जोशींसोबत भेटतो तुम्ही या. तर आपल्याकडे आहेत डोंबिवलीचे स्वप्नील जोशी. फर्स्ट कॉपी. चष्मा किती रे? स्वप्नील जोशी हे माझ्या स्वप्नील जोशी डोंबिवलीचं स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी तुम्हाला कसं वाटतंय बीचवर आल्यावर? ॲक्च्युली मी स्पीचलेस आहे, काय बोलू शकत नाही. मगाशी मी थोड्या वेळापूर्वी माझं मत मांडलंय, त्यामुळे माझ्याकडचे शब्द आता संपलेले आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून इकडे बघावा. ऐका ना स्वप्नीलजी, तुम्ही स्पीचलेस नाही, तुम्ही पॅन्टलेस आहात. तुम्ही बघा सर, हे पॅन्टलेस दिसतात, तुम्ही स्पीचलेस नाही आहात. अरे बापरे सॉरी. ह्यांना कट केलं जाईल. आणि आपल्यासोबत आहे प्रतीक पण मीरा रोडवरनं आले आपल्यासोबत राईडला. प्रतीक कसं वाटतंय राईडला आल्यावर? पहिली गोष्ट आपण ते नंतर विचारू, पण इथे आल्यावर कसं वाटतं? राहिल्यानं ते एक नंबर वाटतंय. फुलफिल झालंय सगळं. कोस्टल रोड आपल्याकडून मिस झाला, पण ठीक आहे जाऊ दे. ठीक आहे, जो कोस्टल रोड आपल्याकडनं मिस झाला किंवा मिस केला गेला तरी पण त्याचं पुढे भरून काढलं आपण. हो नक्कीच. ऍक्च्युली अक्षयचा ड्रोन भेटत नाहीये. त्यांनी ड्रोन उडवलाय, पण तो कुठल्या फांदीमध्ये अडकला हे कळत नाही आम्हाला. आता तो ती फांदी आम्ही शोधायला जातो थोड्या टायमाने. बघूया कुठे भेटतो तो. दापोलीमध्ये आहे.
चिपळूणमध्ये हे आम्हाला शोध लावायचा आहे. हो नक्कीच. जाता जाता आपण बघू. आणि अजून एक व्यक्ती आपल्याकडे एकदम नवा कोरा रायडर आहे आमच्याकडे. नवा कोण राहिला? या आपणास काय बोलणार? तुम्हाला कसं वाटतंय पोस्ट इथे येऊन? एकदम तुम्ही पहिला हे सांगा की तुम्ही आम्हाला सुखरूप घरी जाऊन द्याल ना. आम्ही पुढचं नंतर घेतो. तुम्ही उद्या किती वाजता उठणार आहे? त्याचा तुम्ही शब्द हा प्रश्न तुम्ही चुकीचा शब्द दिलाय. जनता मांगती है, आप कितने बजे उठोगे? हा, शब्द दिलाय. अभी तो मैंने डिसाइड किया है कि 8 बजे उठने का. लेट्स सी. आपने डिसाइड किया है, Let's see. बट आप उठोगे कितने बजे? जैसे मेरा दोस्त मुझे उठाएगा वैसे मैं उठ जाऊंगा. दोस्त जी इसको 2 बजे से उठा के लेने आप. हाँ, 3 बजे से उठा रहा था, जबकि 3:15 बजे उठा था. 3 बजे से, हाँ 3 बजे से उठा है. आज सुबह की बात है. 3 बजे से उठा है बंदे को, उठा ही नहीं. फिर उसके बाद पर मैंने तो ये भी बोला कि मुंह पे पानी डाल. बंदा इतना डर रहा था ना कि मैं क्योंकि ये इसके पीछे बैठा था. उसकी गाड़ी गाड़ी डालना दे किधर. नहीं ना डालना दे. गाड़ी पे बिठाए नहीं तो मैं घर पे कैसा जाएगा? मंडे को मेरा सर सतीश मेरे को मारेगा तो क्या करने का? अच्छी जगह है, झगड़ा नहीं चाहिए, झगड़ा नहीं अच्छी जगह है, झगड़ा नहीं चाहिए. अप्रेजल का टाइम है, कैसे रिस्की? माइक बंद कर दो. माइक बंद नहीं होना चाहिए. माइक सर जी माइक पूरा चालू है. हाँ मतलब मैं यही बोल रहा था, अप्रेजल का टाइम है, ऐसे म्हणजे कसं करायचं असं. हाँ एक्चुअली ये बहुत इम्पोर्टेंट पॉइंट है सब Appraisal एम्प्लॉयज़ के लिए. करून आम्ही लोकं इथे आलो. अप्रेजल का पॉइंट अपने अच्छा है, मुझे याद दिला है. इसका छोड़ दीजिए. अप्रेजल का मंच चालू है अभी. अप्रेजल कितना मिलता है कितना नहीं मिलता है वो तो हम लोग देख लेंगे क्या है क्या नहीं. बट ओह सॉरी यस कल आप कितने बजे निकलोगे ये मैं डिसाइड करूंगा. सर, तो हम कल निकले कि ऑफिस में बोलते हैं हम लोग तिरसों आ रहे हैं. आप लीव डाल सकते हो. हम लीव डाल सकते हैं. मेरे बॉस को मेरी एक नम्र विनंती है. मेरे दोस्त ने बोला है आप लीव डाल सकते हैं तो आप लीव अप्रूव कराइए. कॉन्टैक्ट टू दिस पर्सन. दिस इज स्वप्निल मापनकर फ्रॉम सेंटा क्रूज ईस्ट. बाकी का ॲड्रेस मैं कॅप्शन में दे दूंगा आपको. आणि अजून एक सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण अशा म्हणजे पर्यटन स्थळी अरे क्या आपण या लोकेशन्सला अशा येतो ना तर या सगळ्या गोष्टी करत जाऊ नका. हे बघा हे बॉटल्स कचरा हे सगळं असं एक फेकलं आहे ना, कुठपर्यंत फेकलं आहे बघा. या सगळ्या गोष्टी आहेत ना आपणच लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही या सगळ्या गोष्टी आहेत ना फेकत जाऊ नका. अशा चांगल्या गोष्टींना खराब करणं हे चुकीचं आहे. प्लीज तुम्ही पाण्याची बॉटल सोबत घेऊन येत असाल तर सोबत घेऊन पण जा, इथं टाकून जाऊ नका. इथे आपली पोरं शॉपिंग करण्यासाठी आली होती घरी काहीतरी म्हणजे घेऊन जाण्यासाठी. ओके, इथे थोडीफार शॉपिंग केली आहे. काजू वगैरे शॉपिंग म्हणजे वगैरे काय काय घेतलं आहे. शॉपिंगमध्ये खूप खर्च करतो आम्ही खर्च करताना बघत नाही कोणाला पण बघायचं, कारण की घरचा विषय आहे. घरी कोण नाराज नाही झाला पाहिजे. मी घरासाठी खर्च करताना बघत नाही, बाकी इतरमध्ये भरपूर विचार करतो. लक्षात ठेवा. आणि मित्रमंडळीमध्ये पण ना खर्च करण्यासाठी बघतो बट बघत नाही. ना पाठी ना पुढे ना आजू ना बाजू. बोल कट करून टाका ना पट. ओके, चला आता आम्ही सर्व शॉपिंग वगैरे झालं, खूप जमलो आहोत. तरी पण इथे काहीतरी बघताय ते लोक खेळणी वगैरे. आम्ही रूमवरती आणि आता आम्ही रूमवरती जाणार आणि रिलॅक्स होणार. जे आम्ही रील्स बनवू त्याचे आम्ही BTS BTS तुम्हाला दाखवू. दोन्ही पण आम्ही तुम्हाला पाठवलं. हे खेळणी घेतोय हे द्यायला लागे ना लाईटवाला चष्मा. कसली तरी घंटी आहे ना द्यायला पाहिजे. हे आहे ना आपला लकी बेल काय बोलतो त्याला? बाईकच्या चावीला लावायला ना. स्पायडरमॅन घेऊन दे ना. आपण छोट मुलं हा घेऊन दे ना. सिद्धेश हा घेऊन दे. 280 प्लास्टिक मध्ये टाकलं हे 260 नाही. सिद्धेश हा घेऊन दे ना. सिद्धेश
हे सिद्धे 6 घेऊन दे ना. अरे काहीतरी कर. सिद्धे 6 घेऊन दे ना, सिद्धे 6 हे हा घेऊन दे ना. हे चुके कोण आहे रे? माझे 50 टाकले. सिद्धे 6 घेऊन दे. 280 पूर्ण पोरांसाठी ना तुम्ही ती ओळखीची आहे ना तुझ्यासाठी. अरे असंच बोलतोय मी, व्हिडिओ बनवते ते काय ते. सध्या आता ना लंचसाठी म्हणजे सॉरी डिनरसाठी मारामारी चांगली आहे. आमच्या पूर्ण क्राऊडमध्ये एक व्हेजवाला माणूस आहे, तर व्हेज जेवण भेटत नाही पण नॉनव्हेज जेवण भेटतंय. सर्वांना भूक खूप लागली आहे. एक जण गेला आहे, तोच जो व्हेजवाला आहे तोच माणूस गेला आहे व्हेज रेस्टॉरंट शोधायला. आणि नॉनव्हेजवाल्यांचा काही प्रॉब्लेम नाही, नॉनव्हेजवाल्यांसाठी तर प्रॉपर एकदम जेवण अवेलेबल आहे. भूकेने भूके अरे कहना क्या चाहते हो? भूकेसोबत भांडत आहेत. तुम्हाला भूक लागली आहे का सर? तुम्हाला भूक लागली आहे का? हा मला भूक लागली आहे, बट मी रागवत नाही, कारण की मी खूप काम पर्सन आहे. हे रागवलेत. नाही मी रागवत नाही. यांना राग आलाय भेंडी, यांना जेवण नाही भेटलं त्यामुळे यांना राग आलाय. मूड स्विंग होतात. आमच्या टीम मधली गाडी आहे, आमच्या टीम मधली मुलगी आहे ती, चालू करावी लागते. आम्हाला तिचे मूड स्विंग सांभाळायला लागतात. तिला टाइम टू टाइम त्याला चॉकलेट द्यायला लागतात आम्हाला. या ट्रिप मध्ये गाडीला खर्च झालेला म्हणजे गाडीला जर काही झालं तर त्याचा खर्च इन्व्हॉल्व नाही केलेला. ते असेल तर आम्ही करू शकतो. कॉन्ट्रो ससा नाही, मांजर आहे ती. चला चला गाडी काढा, चला व्हेज रेस्टॉरंट भेटलंय. दुसरा काय ते पहिलं सर्वांचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता आमचं बिल पेमेंट वगैरे होणार आहे. आणि आता आम्ही थांबलो आहोत. स्पेशल ड्रिंक सोल कढी यायला पाहिजे रे. मस्त एकदम पोटाला एकदम थंड आणि एकदम डायजेशन करायला एकदम प्रॉपर एकदम मस्त ड्रिंक आहे. आणि इथे सोलकढी पण एकदम छान आहे. त्यामुळे मात्र पण इथं सोलकढीसाठी थांबलं. हे आय हॅव सीन यू बिफोर. थोडे अच्छे से बात कर. हां अजून काय कोणाला काय नाही ना. हां पाण्याचे बॉटल फक्त घेऊया. हां हे ससा गेला तो बघ. आमच्याकडे आहे. हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सर्व मंडळी आपली उठली आहे मॉर्निंगला. आणि आज आपला आहे डे 3. सो डे 3 आम्ही सध्या तर आता आमची पॅकिंग वगैरे करून आम्ही घरी मीन्स मुंबईला जायची तयारी सर्व चालू आहे. तिथे आपल्या एवढा सर्व पसारा आहे. पसारा मीन्स सर्व निघायची पॅकिंग वगैरे सर्व एकेकांची सर्व लोकांची चालू आहे. ही माझी आणि सिद्धाची पॅकिंग तर नाही, पूर्ण पसारा करून ठेवला नाही सिद्धानी. आणि हां त्यासोबत मी तुम्हाला आमच्या रूमच्या इथून जो व्ह्यू आहे तो व्ह्यू दाखवतो. या मात्र रूम एकदम एक नंबर बघतो. इथून बघू शकता की तुम्हाला समोर छोटासा सी व्ह्यू दिसत असेल. मस्त प्रॉपर्टी आहे. पूर्ण एकदम सीचा व्ह्यू इथून कॅप्चर होतो. आणि आता आम्ही इथून निघाल्यावरती आपला विशाल भाऊ आहे, हा इथे बसला आहे, त्याच्या गावी जाणार आहोत. विशाल भाऊ आपण निर्वाळला जाणार होतो, बट मला वाटतं लेट झाल्यामुळे आपण तो प्लॅन कॅन्सल करतो. कारण की अजून अर्धा तास तिथे जायला 1 तास आपला खराब होईल. तर आपण डायरेक्ट मुंबई से डायरेक्ट उधर क्या बोलते हैं, गाव से डायरेक्ट मुंबई जाएंगे हम लोग. ओवर टू यू माय बॉय. आय थिंक मला वाटतं की प्लॅन कॅन्सल झालेला आहे. नाही तर कारण की याच्या गावी आम्ही थांबणार होतो, थोडा हॉल्ट वगैरे घेणार होतो. तर ऑलरेडी झाला आहे लेट. आमचा एक जो शिपाई आहे तो मॉर्निंगला 6ला उठून कुठे गेला आहे माहिती नाही. संकष्टी होती, त्याचा उपवास वगैरे होता, तो म्हणून मला वाटतं बहुतेक मंदिरमध्ये गेला आहे. फिरायच्या टायमाला आम्ही त्याला लात मारून उठवतो तरी तो उठत नाही. आणि आज बघा त्याला स्वतःची गरज आहे तर तो व्यवस्थित उठला आहे. प्रॉपर 5:30-6 आणि गेला आहे. ते समजत नाही, कोणीतरी उठवलं असेल. नाही तर असंच तर 2 दिवस आम्ही उठवले तर उठतच नव्हतं. ठीक आहे, आता त्याचीच वाट बघतायत. बाकी सगळे पोरं तिथे आपली बाहेर वाट बघतायत की ते कधी येईल आणि कधी निघू आणि कधी आम्ही चेकआउट करू. हां बोलतात की इथेच कुठेतरी आलं. ठीक आहे, बाकी मग आम्ही इथून जे चेकआउट वगैरे करून ती जर्नी कॅप्चर करूया पुढे.
आईला ती आई हैव सीन यू छोटे छोटे अच्छे से बात कर छोटे. काय भाऊ तू शांत काय भाऊ आज झोप आली जाम जोरात आज झोपलो तरी झोप आली नाही पोचू आपण लवकर घरी जाऊन मग झोपू मस्त हा मग परत काळा होईल मी. चला चला काय होतं मला फिट तोट्या फिट. एवढ्या पीठ झाल्या. आपल्या पोरांना लागली आहे भूक तर आम्ही शोधला आहे एक रेस्टॉरंट हायवेला हॉटेल वेदांत. आम्ही फुल एकदम सुसाट एकदम आलो मात्रेने काय गाडी पळवले भाई एकदम मजा आहे की नाही, पैसा वसूलवर आहे की नाही. पैसा वसूल राईड फर्स्ट टाइम मी एवढा बाईकवरती लॉंग राईड गेलो नाही तर मुंबईच्या बाहेर गेलो नव्हतो मी पण मजा आली. आता आपले बाकीचे पोरं आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे नाही तर पुढे निघायची वांदे व्हायचे नंतर बघूया चाल दो अच्छा वेट केले इतना अच्छा बड़ा दिन होटल वेदांत हम लोग कब से वेट करा आम्ही इथं कधीच पोचलो हा भाई 110 पळवतो हो डॉबरमॅन. रिलॅक्स कर लो रिलॅक्स बडी लेट कमी आहे हां लेट पण थेट हां लास्टला तुम्ही चालत ते लोक पण आता झालं का. ती अवस्था बघू शकतात रायडर्सची. रायडर नंबर 1 इथे ही पहिली बॉडी भेटलेली आहे आम्हाला इंदापूरच्या अगोदर पेट्रोल पंप. ही दुसरी बॉडी ही तिसरी बॉडी. सगळे लांबलेट आहेत सगळ्यांनी गाड्या अशा आणल्यात. काय बोलतो मला काय वाटतं कसं एकदम ना एकदम म्हणजे बापरे या सगळ्या बॉड्या पडलेल्या आहेत. बसा 2 मिनटं. आणि दीपक भाऊ कसं वाटतं एक नंबर वाटतंय शपथ. तर आता जरा इथे आपण थोडा टाईम थांबूया सगळे इथे थोडा टाईम थांबूया आराम करूया आणि नंतर मग पुढे आपण चालू करूया. आता आम्ही इंदापूरला आहे. इंदापूरच्या नंतर 2 तासाचं ऑलमोस्ट जर्नी बाकी आहे 2 ते 2.5 तास ते आम्ही कंप्लीट करू थोड्या टायमात. थोडा रेस्ट घेतो. सो आपण 2 दिवसासाठी राईडसाठी आलेलो आणि आपली राईड आज संपते. मीन्स नाही चांगलं वाटत आहे की हे 2 दिवस पटकन गेले पण ते कसे गेले हे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. त्यासाठी आपला ब्लॉग लवकर येईल. पण खूप मजा आली म्हणजे या म्हणजे बिझी शेड्यूलमधनं आम्ही लोकांनी सगळ्यांनी टाईम काढला. मोस्टली सगळ्यांचं थँक्यू पहिली गोष्ट तर की सगळे आले आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे. भले थोडं तर थोडं केलं आहे पण भरपूर एन्जॉय केलं आहे. खूप मजा आली. आता आम्ही मुंबई गोवा हायवेनेच निघालो आहे टुवर्ड्स मुंबई. 9:30ला आम्ही निघालेलो सकाळी आणि आता ऑलमोस्ट वाजले आहेत. आता वाजलेत किती दिसत पण नाही आहेत मला. 1-2च्या आसपास वाजले काहीतरी 2 वाजलेत बहुतेक. तर बहुतेक 5 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचू सगळे. या सगळ्या आठवणी जपून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की एक वेळानंतर या सगळ्या आपण परत बघून आठवणार की आपण काय मजा केलेली त्या टायमाला. आत्ताच आपलं रगत सळसळतं आहे तर त्याचा वापर असा करावा. फिरावं भटकंती करावी पण त्यासोबत आपल्या कामावर पण लक्ष घालावं. खूप मजा येते आज. म्हणजे मी माझी बाईकचं नाव ॲक्च्युली प्रिन्सेस आहे. मी त्याला प्रिन्सेस बोलतो. मी जेव्हा नवीन घेतले तर त्याचं नाव ठेवलेलं प्रिन्सेस म्हणून. सेन असं झालेलं की मी पहिला भरपूर राईड्स केलेले आयुष्य. मी तेव्हा नवीन होतो आणि आता ऑलमोस्ट मला 4.5-5 वर्ष झालेली आहेत मी राईड करतो आहे. मिडल ऑफ द टाईम माझा ॲक्सिडेंट झालेला पायाचा त्यामुळे मला राईड करता येत नव्हतं. पण आता मी परत सुरुवात केलेली आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आहे अक्षय. तो पण असणार आहे जरा टाईमाला माझ्यासोबत. मी आता नेक्स्ट कोणत्याही राईडला जाणार आहे तर माझ्यासोबत अक्षय नक्कीच असेल. मुंबई गोवा हायवे काय मजा येते यार सिरियसली.
म्हणजे एवढा बराचसा माझ्याशी आता मगासपासून आम्ही 9:30ला निघालो आहेत. मी ऑलमोस्ट माझ्या आणि डॉमिनार माझी बाईक आहे डॉमिनार 400 त्याच्यावर ऑलमोस्ट आम्ही एवढं लोड आहे आमच्या दोघांचं वजन आहे. माझी टँक बॅग भरलेली आहे, पाठीमागे बॅग लावली आहे, गाडीचा वेट आहे, तरी पण ती गाडी रस्ता नाही सोडत आहे. आणि कंटिन्यू मी 110-120 वरच क्रूज करतोय कंटिन्यू. पण मला असं जराही कुठे गाडी स्किट होताना किंवा कशी काही होताना नाही वाटलंय. हेच माझ्या गाडीवरचा विश्वास आहे जो मला राईड करण्यासाठी ऑलवेज मोटिवेट करता. कारण की ही गाडी नाही आहे, माझी लक्ष्मी आहे. आता आपण महाडला आहोत. महाडवरनं आम्ही निघालो आता आम्ही टुवर्ड्स मुंबई जाऊ. आता एक वडखळला पोचायला आम्हाला एक 4 वाजतील बहुतेक का तरी. बघू आता सगळे पुढे निघालेत. आता आम्हीच बाकी आहोत पाठी. पोचू आम्ही. खूप मजा येते, मज्जा. हे घाट रस्ते काय मजा येते यार खरंच.